तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरावर सोन्याचा कळस बसवणार आहे। उद्या मंदिरावर 1.5 किलो सोन्याचा कळस बसवला जाणार आहे। गोव्याचे माजी सीएम प्रतापसिंह राणे यांच्याकडून कळस भेट देण्यात आला। सुरुवातीला मंदिराच्या कळसाला पितळी कवच घातलं जाणार आहे। मोठ्या क्रेनच्या सहाय्याने पितळी कवच बसवण्याचं काम सध्या सुरू आहे। तर सोन्याचं कळस कसं असणार आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेत। कोल्हापूर अंबाबाई मंदिरासाठी गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंनी सोन्याचा कळस भेट दिला आहे। मंदिराच्या कळसाला पितळेचं कवच बसवून सोन्याचा मुलामा असलेला कळस उद्या बसवला जाणार आहे। सोन्याच्या कळसाची अंदाजे किंमत 2.5 कोटींपेक्षाही अधिक असल्याची माहिती आहे। कळसाची एकूण उंची 13.5 फूट असून 7.5 फूट डेऱ्याची उंची आहे। या कळसामध्ये 200 किलो चांदी आणि 150 किलोहून अधिक सोनं वापरण्यात आलं आहे। कळसाचं काम पूर्ण होईपर्यंत जवळपास 1.25 महिन्यांचा कालावधी लागलेला आहे। पहिला 1 महिना तांब्याचा कळस बनवण्यासाठी तर 10 ते 15 दिवस कळसाला सोन्याचा पत्रा लावण्यासाठी गेलेले आहे। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी जंगलराज सुरू केल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय। काँग्रेस उमेदवारांच्या घरी पोलीस पाठवून दबाव टाकण्यात आल्याचं देखील नाना पटोलेंनी म्हटलं आहे। असेलच, कारण की आपण पाहिलं की आमचे जे उमेदवार नरेश ईश्वरकर आहेत त्यांच्या घरावर पूर्ण पोलीस पाठवले। स्वतः एसपी रात्री 1:30 वाजता त्यांच्या पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि एखाद्या आतंकवाद्यावर कारवाई करण्याच्या भूमिकेप्रमाणे या ठिकाणी आपण भंडारा जिल्ह्यात ते चित्र पाहिलेलं आहे। म्हणजे जंगलराज भंडारा गोंदियात आणण्याचं काम या सरकारने केलं पोलिसांच्या माध्यमातून हे आपल्याला कळतंय। तर मी ममता बॅनर्जींची साथ सोडणार नाही असं तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलेलं आहे। माझ्या कठीण काळामध्ये ममतांनी मला साथ दिली, त्यामुळे मी ममता बॅनर्जींची साथ सोडणार नाही असंही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलंय। तृणमूलचे अनेक खासदार साथ सोडत असताना शत्रुघ्न सिन्हांनी ममतांना पाठिंबा दिलेला आहे। तर 14 जूनला राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे। वाढदिवसानिमित्त मोटरसायकल ग्राहकांना पेट्रोल भरण्यासाठी प्रति लिटर मागे 5 रुपयांची सूट दिली जाणार आहे। मुंबईतील 36 ठिकाणी ही सुविधा असणार आहे। वाढत्या इंधन दरवाढीवरून मनसेनं हा उपक्रम जो आहे तो राबवणार आहे। तर जालन्यामध्ये निधी वाटपावरून शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। निधी वाटपात शिवसैनिकांबाबत असमतोल असल्याचे यावेळेला आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय। निधी वाटपाबाबत शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचं आशिष जयस्वाल यांनी म्हटलं। विनंती राहणार आहे की जिल्हा नियोजन समितीच्या प्रत्येक हेडमध्ये जो निधी वाटप झालेला आहे तो महाराष्ट्र सरकारच्या महायुतीच्या समन्वय समितीमध्ये जो सूत्र धरलेला आहे त्या सूत्रानुसार कमिटीमध्ये जे आपलं स्थान आहे त्या सूत्रानुसार जो आपल्या जिल्ह्याच्या निधीमध्ये आपलं जो स्थान आहे तो बॅकलॉग भरल्याशिवाय स्वस्थ बसायचं ना, लक्षात ठेवा। पहिले पत्र द्या। 2024 ला सरकार निवडून आली। 2024 पासून आजतागायत जितका निधी वाटप झालं त्याची यादी काढा। त्या निधी वाटपामध्ये कशा पद्धतीचा आपला अन्याय झालेला आहे त्याचा तंतोतंत आकडेवारी या ठिकाणी तयार करा। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अमरावती महानगरपालिकेत जन्ममृत्यू प्रमाणपत्राबाबत बैठक बोलावली होती। मात्र बैठकीवेळी एमआयएमच्या नगरसेवकांनी सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। अमरावतीमध्ये अनेक बोगस जन्ममृत्यू प्रमाणपत्र आढळल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं। महाराष्ट्र सरकारला आम्ही एक अनुरोध केला आहे की अशा प्रकाराने सुधारण्याच्या नावाने जे जन्म प्रमाणपत्र दिले गेले त्यातल्या 99% हे वय 20 ते 70च्या दरम्यानचे आहे। तो जो 20 वर्षाचा आहे, 40 वर्षाचा आहे, 50, आता त्याला नावात बदल करून कळणार काय? जुने रेकॉर्ड कधी करेक्ट होणार? तर त्यासाठी करेक्टिव्ह मेजर घेण्यात येणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वस्त केलं आहे।